आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। तिन्ही देवांचा नियंता मानी ईश्वरू निज भरता। तेथे कायेसी तुमची कथा माते व्यथा वाटतसे। नारद मुनी स्वर्गामध्ये जाऊन पोहोचलेत. ब्राह्मी म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या समक्ष उभे आहेत. या तिघींनी त्यांचं देवर्षी मुनींचं स्वागत केलं, त्यांना आत बोलावलं आणि त्यानंतर नारद मुनींनी छळनोक्तीला सुरुवात केली. त्यांनी ढवाळी असं सुद्धा म्हटलंय, त्याला टवाळी हा शब्द मुळात असावा, की त्याच्यामध्ये कुचेष्टा आहे पण काहीतरी उद्देशानं आहे, निरुद्देश मात्र नाही. ते पुढे येईलच काय उद्देश आहे नेमका. खरं म्हणजे ही देवाचीच ही करणी आहे, लीला आहे. नारद मुनी समक्ष उभे ठाकलेत आणि ते ब्रह्मा विष्णू महेश्वर हे येयाचे आधार स्थिती उद्भव लय व्यापार आणि सादर करीती. अशा प्रकारचं वर्णन ज्या तिन्ही देवांचं आहे त्या देवांच्या पत्नींच्या समोर उभे आहेत आणि ते अनसूया मातेचं वर्णन तिथे करतायत की असं असं मी पृथ्वी तलावर मृत्यू लोकामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला अत्रि ऋषींची पत्नी ही पती सेवा करताना एक वेगळं अपूर्व असं दृश्य दिसलं. काय दृश्य दिसलं तर ऋषी मुनी, अत्रि ऋषी हे केवळ आपले पतीच नव्हे तर ते आपले ईश्वर आहेत. या कल्पनेला किंवा या वृत्तीला जाणून तिनं अत्रि ऋषींची सेवा करायला आरंभ केलेला आहे. आणि महासती अनसूयेचं ते तेज मी माझ्या तोंडाने काय सांगावं अशा प्रकारची अनसूया मातेची वर्णी म्हणा, महानता म्हणा, थोरवी म्हणा, नारद मुनी सांगतायत. नारद मुनी म्हणतात तिन्ही देवांचा नियंता मानी ईश्वरू निज भरता. तेथे कायेसे तुमची कथा माते व्यथा वाटत असे. तिन्ही देवांच्या नियंत्याला सुद्धा अनसूया मानत नाहीये, तर मानी ईश्वरू निज भरता, आपला पती हाच परमेश्वर अशी मानणारी ही सती आहे. आणि येथे कायेसी तुमची कथा माते व्यथा वाटत असे. आता ज्याला आपण म्हणतो ना कळ लावणं किंवा कलागत लावणं, त्याची सुरुवात इथे नारद मुनी करतात. ते म्हणतात की अनसूया माता ही तुमच्या तिन्ही देवांना सुद्धा ईश्वर मानत नाहीये, तर ती आपल्या पती परमेश्वराला ईश्वर मानते. अहो तुमची तर काय कथा, तुम्हाला कोण गिनत, किस झाडकी पत्ती. या अर्थानं नारद मुनी इथे कलागत लावतात. तुमची काय कथा. आणि मला याचं वाईट वाटतंय, मला फार वाईट वाटतंय की तुमच्या तिन्ही देवांनाही अनसूया माता मानत नाही आणि तिचा पती हाच ईश्वर आहे अशी तिची मान्यता आहे. पाहता मानव बापुडी आणि बोलते मिथ्या प्रौढी. तुमची महिमा एवढी इडे पाडे सुटली. तुम्ही कायशा ओ देवता अनसूया
जगन्माता ईश्वरू तियेचा जो का भरता गुणनियंता सत्यत्वे तो देवा तिघे हेतू सृष्टी करतियांचा करतू तरी एक तुम्ही ऐका मातू मी सिद्धांतू बोलेन. केवळ मानव आहे म्हणाली ती मानव बापुडी. तसं पाहायला गेलं पाहता मानव बापुडी अतिशय सामान्य अशा प्रकारची ती मानव आहे, मानव प्राणी आहे. आणि बोलती मिथ्या प्रौढी. आणि बोलणं तर किती प्रौढीच आहे म्हणाले की मी माझ्या पतीला ईश्वर मानते, मी कोणालाही दुसऱ्याला ईश्वर म्हणून मान्य करत नाही. बघा तुम्ही तिघी जणी ब्रह्मा विष्णू महेशांच्या पत्नी आहात आणि तुमच्या तिघींच्या नवऱ्याला म्हणजे सृष्टीच्या निर्मात्याला लयकर्त्याला आणि पालनकर्त्या विष्णूला सुद्धा ती ईश्वर मानायला तयार नाहीये. आणि तुमचं केवढं महिमान आहे, परंतु एवढे तुमच्या श्रमांनी तुमचे तिचे जे काही ईश्वरत्व आहे तुमचं ते ती मान्य करायला तयार नाहीये. आणि कष्ट देवता म्हणे तुम्ही, तुम्हाला कोण म्हणेल देवता? ती जर तुम्हाला मानायलाच तयार नाही तर तुम्ही देवता कसल्या? तुम्ही काय शावो देवता अनसुया जगन्माता ईश्वरू तियेचा जो का भरता गुणनियंता सत्यत्वे. तुम्ही कसल्या देवता? अनसुया मात्र जगन्माता होऊन गेलीये. काय तिचा तो थाट, सर्वजण तिचे दास झाले. पशु पक्षी झाड वेली फुलं आजूबाजूचे लोक सारे तिला मानतात. आणि तुम्ही कसल्या देवता? प्रत्यक्ष तिचा पती हाच ईश्वर, ईश्वरू तियेचा जो का भरता गुणनियंता सत्यत्वे. आणि अशी तिची संकल्पना, अशी तिची मान्यता. तो देवा तिघा हेतू सृष्टीकर्त्याचा करतू तरी एक तुम्ही ऐका मातू मी सिद्धांतू बोलेन. आता मी तुम्हाला सांगतो या तिन्ही देवांच्या हिताकरता तुम्ही माझं ऐका. केवळ या सृष्टीकर्त्यांच्या, पालनकर्त्याच्या, लयकर्त्याच्या या हितासाठी एक काम करा. काय काम करा? तुम्ही तिघी जणी माझं नीट लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला एक गोष्ट, एक युक्ती, एक सिद्धांत सांगतो. ऋषी भार्यानसूया जाणुनी आदि महामाया भावे लागा तुम्ही पाया सुरत्रया सहित. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा सुद्धा या महामायेचा अधिकार मोठा आहे. आणि ही जी ऋषी भार्या आहे अनसूया, तिचं महत्तम तत्व जाणा, तिची थोरवी जाणा, तिची महानता मान्य करा आणि या आदिमायेच्या पायावरती तुम्ही नतमस्तक व्हा. आणि कुणासह? तुमच्या देवांसह. तुमच्या तिन्ही देवांसह तुम्ही अनसूयेच्या पायावरती शरण जा, दास्यत्व पत्करा, नतमस्तक व्हा. दास्यत्व करावे आदरे नित्य दिव्य शरीरे माना आपु आमुचे वचन खरे अहंकारे न चलेवो. आणि इथे गुण सांगितली. दासोपंतांनी नेमक्या शब्दात सांगितलंय की का अनसूयेच्या पायावरती या तिन्ही देवींनी का जावं. खरं म्हणजे हे पुन्हा मला रूपक वाटतं. स्त्रियांचा अहंकार कमी करण्यासाठी, माझा नवरा येऊ, माझा नवरा तेऊ, माझं घर असं, माझं कुळ असं, माझे नातेवाईक असे, माझी मुलगी अशी,
हा जो अभिमान बायकांच्या ठाई असतो, हा अभिमान गळण्यासाठी ही अहंकृती, ही अहमवृत्ती, हा अहंकार खरं म्हणजे जोपासू नये, ते दूर व्हावा, यासाठी हे रूपक आहे आणि हे सांग रूपक आहे. तिने देवींना अहंकार झाला की प्रत्यक्ष सृष्टीचा नियंता, प्रत्यक्ष सृष्टीचा लय करणारा, प्रत्यक्ष सृष्टीचा पालन करता हे आमचे देव आहेत, आमचे पती आहेत. आणि आम्ही सगळ्या जगतामध्ये, तिन्ही सृष्टीमध्ये, तिन्ही देवांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत. आमच्यापेक्षा कोणतीही स्त्री महान नाही, पतिव्रता नाही, श्रेष्ठ नाही. आणि हा अहंकार गळून पडावा म्हणून ही देवांचीच ही लीला आहे. आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ असू शकतं हे मान्य करावं. आपल्यापेक्षाही कुणी चांगलं असू शकतं, आपल्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जा कुणाचा असू शकतो, उच्चतम पातळीला कुणी जाऊ शकतं हे नेहमी मान्य करावं. माझ्यापेक्षा इतर कुणीही श्रेष्ठ नाही, हा अहंकार गळून पडण्यासाठी ही सगळी देवाची लीला आहे. आणि हे नारद मुनी या तिन्ही देवींना सांगतात की तुम्ही अनसूयेच्या पायावर जाऊन तिचं दास्यत्व पत्करा, दास्यत्व करावे, आदरे, मोठ्या आदरपूर्वक अनसूयेचं दास्यत्व तुम्ही करा. नित्य दिव्य शरीरे म्हणजे प्रत्यक्ष व्यक्त होऊन तुम्ही द्या आपल्या शरीरानं तिची सेवा करा, दास्यत्व पत्करा. माना आमुचे वचन खरे, अहंकारे न चले वो. आणि इथे सूचना केली आहे नारद मुनींनी. नारद मुनी इथे सूचित करतात की हे देवींनो, कृपा करून तुमचा अहंकार बाजूला सारा, तो दूर करा. आणि माझं बोलणं हे अगदी खरं आहे, सत्य आहे, ते तुम्ही ऐका. आणि हे सांगता सांगता सूचकपणे नारद मुनी असं सांगतात की हा अहंकार बरा नव्हे. देवता असल्या म्हणून काय झालं, अहंकार बरा नव्हे. नारद मुनींनी ही बोलता बोलता सूचना केली. आणि तुके बोलून गेला मुनी, क्षोभल्या देवता तिन्ही, म्हणती कायशा मानविणी, आम्हाहुनिया आगळिया. नारद मुनींनी सूचना केली, सूचकपणे सांगितलं, अहंकार दूर करा. अनसूया माता तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहे हे मान्य करा, तिची सेवा करा, दास्यत्व पत्करा, तिच्या चरणावरती नतमस्तक व्हा. आणि असं ऐकल्याबरोबर नारद मुनी निघून गेले आणि क्षोभल्या देवता तिन्ही देवींना राग आला, त्या संतप्त झाल्या. म्हणती कायशा मानविणी, आम्हाहुनी आगळिया. आणि काय म्हणाल्या, ही कुठली म्हणे मानवी नाही, ही तर मनुष्य योनीतली आहे. आम्ही देवता आहोत आणि आमच्यापेक्षा ती श्रेष्ठ असेलच कशी. आम्हाहुनिया आगळिया, आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती असेलच कशी. ब्रह्मांडाचे भस्म करणे, आमुचे सामर्थ्य असणे, परिते पीडिती दिने, येणे गुणे न करावे. आता तिचा घातू करणे, तै स्वधर्म द्रोहू देणे, आम्ही शोभो व्रते जेणे, ते करणे उचित. सांडिला सवतीचा भरतू, तरी तो अपराध वर्जितू. विप्रोत्तम पूर्ण शांतू, अनुचित घातू तयाचा. अतिशय नेमकं स्त्री सुलभ स्वभावाचं वर्णन दासोपंत या ठिकाणी करतात. असा कोणी सांगितल्याने अहंकार जाईल का हो बायकांचा? कधीच शक्य नाही. माझं
कार्ट जरी असलं, माझा बबड्या किती शहाणा, माझा नवरा मग तो कसाही असो किती श्रेष्ठ, माझं घर, याचा अहंकार बायकांचा कधीच गळणार नाही, कधी बाजूला पडणार नाही. पण दासोपंत या ठिकाणी सूचित करतात की ब्रह्मांडाचे भस्म करणे आमुचे सामर्थ्य असणे. आमचं काय सामर्थ्य आहे? ब्रह्मांडाचे भस्म करणे. परी ते पीडिती दिने येणे गुणे न करणे, न करवे. आणि असं सामर्थ्य असताना, असा अधिकार असताना, अशी थोरवी असताना, एवढं महात्म्य आमचं असताना सुद्धा ही मानवीण आमच्याशी तुलना करते. नारद मुनी तिची तुलना आमच्याशी करतायत. आता काही नाही, आता एकच गोष्ट की ती आमच्या बरोबरीची नाही आणि तिचं जे सतीत्व आहे किंवा तिची जी थोरवी आहे ती आमच्यापेक्षा कमी दर्जाची कशी आहे हे सिद्ध करणं आता हे आमचं कर्तव्य आहे. मग आता तिचा घातू करणे, तै स्वधर्म द्रोहू तेणे. आता हा घात कसा केला पाहिजे? तर तिच्या हातून, तिच्या वागण्यातून, तिच्या आचारातून, तिच्या विचारातून तिचाच स्वधर्म भ्रष्ट व्हावा असं वर्तन तिच्याकडून घडलं पाहिजे. आम्ही शोभो व्रते जेणे ते करणे उचित. तिने तिचा धर्म स्वतःच भ्रष्ट करावा, नष्ट करावा असं तिनं वागलं पाहिजे, जेणेकरून आमचं व्रत, आमचं पातिव्रत्य, आमचं सतीत्व किती उच्च दर्जाचं आहे, किती श्रेष्ठ आहे, त्याच्याशी तुलना कोणाचीही होऊ शकत नाही हे सिद्ध होईल. असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून अनसूयेचं हे सतीत्व, पतिव्रात्य, हे पतिव्रत नष्ट झालं पाहिजे. आता असो एक करणे तिच्या तपासी भंगणे, पातिव्रत सुटे जेणे आचरणे तोची धर्मू. अशा प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे की तिच्या तपाचा भंग व्हावा, तिचं पातिव्रत्य नष्ट व्हावं, पातिव्रत तिचं जे काही पातिव्रत आहे ते सुटावं. आणि अशा प्रकारचं हे जे व्रत आहे ते व्रत, हे तिचं व्रत मोडताना जसं आपण म्हणतो प्रेमात आणि युद्धामध्ये सगळं काही माफ असतं, सगळं काही क्षम्य असतं, तसं दासोपंतांनी एक इथं सुंदर असं युक्तिवादाची उक्ती वापरली. ते म्हणतात, सांडीला सवतीचा भरतू तरी तो अपराध वर्जितू, विप्रोत्तम पूर्ण शांतू अनुचित घातू तयाचा. अनसूयाचा नवरा शांत आहे, अत्रि मुनी शांत आहे, विप्रोत्तम म्हणजे ब्राह्मण जो आहे तो फार उत्तम आहे, तो शांत आहे, त्याचा घात करणं उचित नव्हे, अनुचित तयाचा घातू. पण घात कुणाचा केला पाहिजे आणि ते क्षम्य केव्हा आहे? तर सांडीला सवतीचा भरतू तरी तो अपराध वर्जितू. आपण म्हणतो ना, ज्याला उलटबासी हिंदीमध्ये म्हटलंय, किंवा संत जनाबाई म्हणतात, अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रटकी झाली जन्मोजन्मी चुडेली आली. आणि अशा प्रकारचं आपण जसं युद्धात आणि प्रेमामध्ये सगळं माफ आहे, क्षम्य आहे म्हणतो, तसं दासोपंत म्हणतात सांडीला सवतीचा भरतू. आता सवतीचा भरतू म्हणजे कोण? तर हिचाच नवरा. आपल्या सवतीचा नवरा म्हणजे आपलाच नवरा आहे ना. मग तिचा जो काही सवतीचा भरतू आहे, सवतीचा जो नवरा आहे, तो सांडणं, त्याला सोडणं किंवा त्याचा घात करणं हा काही अपराध नाही, कारण तो सवतीचा आहे, प्रेमामध्ये ते क्षम्य आहे. आणि दासोपंत म्हणतात, याच एका विचारानं या तिघी जणी प्रेरित झाल्या, आपल्यालाही सवत म्हणून उद्भवली, आपल्या पातिव्रत्याला तुलना करणारी आणखी एक जण मानवीण तयार झाली. आणि ही मानवीण
ही मानव जन्म योनीतली हिची तुलना आमच्याशी कशी काय होऊ शकते? आम्ही तर देवता आहोत. आणि हा जो सवती मत्सर आहे, हा सवती मत्सर दासोपंतांनी इथे नेमका टिपलाय. नष्ट धर्मे ते नासली, याती भ्रष्ट स्वये झाली, प्राण असोनी मारिली, नरकी केली निमग्न. खरं म्हणजे हे सगळं विचार करताना, अशा प्रकारचं दुसऱ्याला धर्मभ्रष्ट करताना, दुसऱ्याचं व्रत भंगत असताना दासोपंत म्हणतात या तिघी जणीच खरं म्हणजे धर्मभ्रष्ट झाल्या होत्या, याती भ्रष्ट झाल्या होत्या. याती भ्रष्ट स्वये झाली, प्राण असोनी मारिली. प्राण असून काय उपयोग? प्राण असूनही मेल्यासारखी जी अवस्था असते ती खरं म्हणजे ही अवस्था आहे. आणि नरकी केली निमग्न. हा जो विचार आहे तो नरकामध्ये निमग्न होण्यासारखा आहे. ऐसे विचारून निरुते, संप्रार्थिले निज भरते, काय बोलती तया ते, दत्त चित्ते अवधारा. असा तिघींनी विचार केला. खरं म्हणजे हा घातक विचार, घातक, स्वतःचा घात करणारा विचार, पण सवती मत्सरातून आलेला हा विचार आहे. आणि सवती मत्सर हा वाईट असला तरी त्या बाईच्या ठिकाणी तो तिला क्षम्य वाटतो, पण तो अहंकाराने आलेला असतो. हा अहंकार बरा नव्हे. हा अहंकारातून उत्पन्न झालेला सवती मत्सर, आणि सवती मत्सरातून इतरांचा घात करण्याची झालेली ही प्रवृत्ती आहे. आणि या प्रवृत्तीचं नेमकं निरूपण, नेमकं विवेचन अगदी स्पष्टपणे दासोपंत मानवीय वृत्तीनं या ठिकाणी देवतांचं विवरण, वृत्तीचं विवरण त्यांनी केलेलं. आणि दासोपंत इथे म्हणतात असा विचार ज्या तिघींच्या मध्ये झाला, ऐसे विचारून निरुते, असा निर्वाणीचा विचार या तिघींचा झाला. संप्रार्थिले निज भरते, आपल्या आपापल्या नवऱ्यांना त्यांनी विनंती केली. या तिघींनी काय विनंती केली तर दासोपंत म्हणतात काय बोलती तया ते, दत्त चित्ते अवधारा. ब्राह्मी म्हणजे सावित्री ब्रह्मदेवाला काय म्हणते, लक्ष्मी विष्णुदेवांना काय म्हणते, आणि पार्वती शंकर महादेवांना काय म्हणते, हे दत्त चित्ते अवधारा. अतिशय समर्पक अशा शब्दांचा योग्य ठिकाणी वापर ही दासोपंतांची खरं म्हणजे विशेष शैली आहे. दत्ताच्या संदर्भातलं निरूपण, दत्त चित्ते अवधारा अशी विनंती दासोपंत श्रोत्यांना इथे करतायत. आता या तिघी जणी काय म्हणतायत ते तुम्ही ऐका असं दासोपंत सांगतात. आणि त्या तिघींचा संवाद, एकेकीचा संवाद ते पुढे सांगतायत. अवतरण चिन्हामध्ये येतं, स्वामी तुम्ही विश्वकर्ते, नाही नियंता तुम्हा ते, विश्वसृजे भजे निरुते, हे समजते जाणती. स्वामी तुम्ही विश्वकर्ते आहात, तुम्ही सृष्टीचे नियंते आहात. तुमचा नियंता कोणीही नाही, नाही नियंता तुम्हा ते, तुमच्यावर कोणाचा अंकुश नाही. विश्वसृजे भजे निरुते, हे संपूर्ण विश्व तुम्ही निर्माण केले ते तुम्हाला भजतं, तुमची आराधना करतं, तुमची पूजा करतं. हे तुम्ही निर्माण केलेलं विश्व आहे हे सारे जाणतात. इतकंच नव्हे तर देव वर्णिती पवाडे, शास्त्र तत्व ठाई पडे, योगी जेथे झाले वेडे, न सापडे पुराण. केवळ या सृष्टीलाच माहितीये, जीवांनाच माहितीये असं नाही. केवळ फक्त मानवांनाच तुम्ही सृष्टीचे निर्माते आहात हे माहितीये असं नव्हे, तर
देव सुद्धा तुमचे वर्णन करतात, तुमचे पोवाडे गातात. आता हा शब्द मी पुन्हा पवाडे हा शब्दावरती मुद्दाम सांगते. आपण असं म्हणतो की स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पोवाड्यांच्या निर्मितीची सुरुवात झाली. पण पवाडे हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे आणि ज्ञानेश्वरीच्या नंतर एकनाथ महाराजांच्या याच्यामध्ये पण त्याचा उल्लेख येतो. आणि त्याचबरोबर दासोपंत ज्या उद्देशाने, जो अंगुली निर्देश करून हा शब्द वापरतात, तेही मोठं पाहण्यासारखं आहे. देव वर्णिती पवाडे म्हणजे स्तुती करत असताना, वर्णन करत असताना, एखाद्या थोर विभूतीचं वर्णन करत असताना, स्तुतीपर गात असताना पोवाडा म्हटला जातो, हेही इथं स्पष्ट होत. तर देवता आपल्या भ्रताराचं, सृष्टीकर्त्याचं वर्णन करताना म्हणतायत की फक्त जीवच तुम्हाला मानतात असं नव्हे, तर देव वर्णिती पवाडे, देवही तुमचं वर्णन करतात. देवही तुमचं वर्णन करताना, स्तुती करताना तुमचे पवाडे गातात. शास्त्र तत्व ठाई पडे, शास्त्राला सुद्धा तुमचं तत्व जिथे सापडत नाही, योगी जेथे झाले वेडे, योगींना, योगी जनांना तुमचा ठाव जिथे लागत नाही, ते तुमचा ठाव लावता लावता वेडे झाले, न सापडे पुराणा. बघा, इथे सगळ्याच म्हणजे 4 चरणांच्या मध्ये एकूण सगळ्यांचा उल्लेख दासोपंतांनी केला. वेदांचा उल्लेख येतो, पुराणांचा उल्लेख येतो, देवांचा उल्लेख येतो आणि योगी ऋषी मुनींचा उल्लेख येतो. दासोपंत या ठिकाणी देवतेच्या तोंडी घालून हे असं म्हणताय की तुम्ही जीवांना माहित आहात असं नव्हे, जीव तुम्हाला ईश्वर मानतो असं नव्हे, तर देवही तुमचे पोवाडे वर्णन करतात. वेदशास्त्रांना सुद्धा तुमचा ठाव लागत नाही. योगी जन जिथे वेडे झाले, पुराणांनाही तुम्हाला सापडता आलं नाही, शोधता आलं नाही, त्यांनाही तुमचा ठाव लागला नाही, असे तुम्ही आहात. ऐसे तुमचे महिमान लागले ययाते दूषण, ते पै न करवे श्रवण, मरणाहुनी आगळे. आणि असं तुमचं महिमान असताना तुमच्या आम्ही पत्नी आहोत, आम्ही देवता आहोत. आणि नारद मुनी असं म्हणतात की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अत्रि मुनी आहेत, अत्रि मुनींची भार्या श्रेष्ठ आहे. आणि शिव 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 आम्हाला ते ऐकवत नाही. ते पै न करवे श्रवण, आमच्या कानांनी तुमचं हे दूषण आम्हाला ऐकवत नाही. हे पती परमेश्वरा, आपण एवढे श्रेष्ठ आहात, महान आहात, थोर आहात, आपलं महिमान ते काय वर्णावं. जिथे शास्त्र पुराण सुद्धा थिटी पडली, तिथे नारद मुनी असं म्हणतात, नाही नाही, आमच्या कानांना ते ऐकवत नाही, हे दूषण आम्हाला ऐकवत नाही, आणि हे मरणापेक्षा सुद्धा आम्हाला वाईट आहे. यापेक्षा मरण परवडलं, पण हे आम्ही ऐकू शकणार नाही, तुमचं हे दूषण आहे. आणि तुमच्या बाबतीत असं नारद मुनींनी बोलावं हे आम्हाला मान्य नाही, यापेक्षा मरण बरं. अत्रि ऋषीची वनिता अनसुया पतिव्रता, ते आराधी निज भरता, तिची कथा अवधारा. नारद मुनी सांगत होते, अत्रि ऋषींची जी वनिता आहे ती अनसुया मोठी पतिव्रता आहे, आणि ती आपल्या पतीलाच, आपल्या निजभरत्याला देव समजते, ईश्वर समजते, तिचं आराध्य समजते. आणि तिची कथा त्यांनी आम्हाला सांगितली, ती आपण श्रवण करावी. या देवता आपल्या तिन्ही पती परमेश्वरांना ही कथा सांग
आपण उद्या बघूया ब्राह्मी म्हणजे सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांनी जो विचार केलाय तो विचार आपल्या पती परमेश्वरांना त्या प्रकट करतायत आणि उद्या पुढे आपल्या पती परमेश्वराजवळ त्या काय अनसूयेबद्दल सांगतायत आणि पुढे ही कथा दासोपंत आम्हाला कशी सांगतायत. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.